बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या अखत्यारीतील काही सार्वजनिक जागा व मालमत्ता महापालिकेने ताब्यात घेतल्या असून सर्वेक्षण न झाल्यामुळे हस्तांतर प्रक्रियेत अडथळे येत आहेत। या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सर्वेक्षकांना तातडीने कच्चे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या। बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या अखत्यारीतील काही सार्वजनिक जागा व मालमत्ता महापालिकेने ताब्यात घेतल्या असून सर्वेक्षण न झाल्यामुळे हस्तांतर प्रक्रियेत अडथळे येत आहेत। आधी सर्वेक्षण झाले मात्र योग्य नकाशा नसल्याने अडचण निर्माण झाली। कॅन्टोन्मेंट आणि महापालिका यांची संयुक्त बैठक होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी सायंकाळी बेळगाव महापालिकेत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती। बैठकीमध्ये आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी कॅन्टोन्मेंटच्या अखत्यारीतील जमिनी आणि घरांचे तातडीने कच्चे सर्वेक्षण करून अहवाल देण्याच्या सूचना सर्वेक्षकांना दिल्या। यावेळी महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटे, परिषदेचे सचिव महेश जे आदी उपस्थित होते। या संदर्भात बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावच्या कॅन्टोन्मेंट अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रे महानगर महामंडळात समाविष्ट करण्याबाबत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे। याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। ನಾನು ಮಾನ್ಯ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಅವರಿಗೂ ಭೇಟಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದೆ, ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟೆ ಮತ್ತು DC ಅವರು ನನ್ನ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾಯಿಂಟ್ ಸರ್ವೆ ನಡೀತಾ ಇದೆ। ಜಾಯಿಂಟ್ ಸರ್ವೆ ಆದಮೇಲೆ ಒಂದು ಕನ್ಕ್ಲೂಷನ್ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಮತ್ತು ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾನು ಪ್ರಚುರಪಡಿಸಿದಾಗ ಎಲ್ಲ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಕೊಟ್ಟಾಗ ಅವರು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಏನೊಂದು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಡಬೇಕು, ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ನೋಡ್ರಿ, ಬಂಗ್ಲೋದು ಅಂತಲ್ಲ, ರೆಸಿಡೆನ್ಷಿಯಲ್ ಏರಿಯಾ ಅದಲ್ಲ, ಅದನ್ನು ಅವರು ಕೊಡಲೇಬೇಕಾಗ್ತದೆ। ಅದನ್ನು ಇಂಟರ್ಪ್ರಿಟೇಷನ್ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಏನಾದ ಸಿವಿಲ್ ಏರಿಯಾಸ್ ಅಂತ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಆ ಡೆಫಿನೇಷನ್ ಇಂಟರ್ಪ್ರಿಟೇಷನ್ ಮಾಡೋದು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನೋಡಿ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಒಂದು ಹೇಳ್ತೀನಿ, ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಂಥ ಅನ್ಯಾಯ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಬರೋದಿಲ್ಲ। ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೂ ಎಷ್ಟು ಸಾಕಷ್ಟು 48,000 ಕೋಟಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಇವತ್ತು ಅನುದಾನ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇವತ್ತು ನೀವು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ರೈಲ್ವೇದ ಬಜೆಟ್, ರೈಲ್ವೇದಲ್ಲಿ ಒಂದೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ 7,000 ಕೋಟಿ ಬಂದದ್ದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ। ಹಿಂದೆಲ್ಲ UPA ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರೀ 700 ಕೋಟಿ, ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ 700 ಕೋಟಿ ಬಂದರೆ ಈ 7,000 ಕೋಟಿ ಮೇಲೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಹೀಗಾಗಿ ಅವೆಲ್ಲವನ್ನು ಲೆಕ್ಕ ಹಾಕಬೇಕು। ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।